नमस्कार. सर्वप्रथम आपल्या चॅनलवर सर्व भक्तांचं मनापासून स्वागत. आपण किती आनंदी आहोत हे महत्त्वाचं नाही, तर आपल्यामुळे किती लोक आनंदी आहेत हे जास्त महत्त्वाचं आहे. कारण आपण जेवढं पुण्य कमावणार आहोत तेवढंच चांगलं आपल्या नशिबी येणार आहे. म्हणून पुण्य कमवायला शिका. कारण पाप तर प्रत्येकजण करतो, परंतु जो पुण्य कमवतो तो जगामध्ये सर्वश्रेष्ठ ठरतो. जीवनाच्या शेवटी पुण्य आणि पापाचा हिशोब होत असतो आणि त्या हिशोबामध्ये जे पारडं जड असेल त्याच प्रकारे आपल्याला त्याचं फळ मिळत असतं. म्हणून जीवनात फक्त स्वतःचा विचार करू नका, तर आपणही दुसऱ्यासाठी काहीतरी केलं तर देव आपल्यासाठी करतील याचा विचार नक्की करा. जेव्हा तुम्हाला प्रत्येक गोष्टीसाठी इतरांकडे जावं लागणार नाही तेव्हा तुम्ही स्वावलंबी व्हाल, परंतु तुम्ही इतरांच्या मदतीसाठी जेव्हा धावून जाल तेव्हा तुम्ही सर्वांचे लाडके व्हाल. म्हणून लक्षात घ्या, जीवनात कधीच फक्त स्वतःचा विचार करू नका, सर्वांचा विचार करून प्रत्येक गोष्टीचा निर्णय नक्की घ्या. आयुष्याच्या वाटेवर चुकीचं सांगणारे खूप मिळतील, परंतु चांगलं सांगणारे खूप कमी मिळतील. म्हणून जे चांगलं सांगताय त्यांच्या जवळ राहा, त्यांना गमावण्यापासून रोखा. कारण जर त्यांना तुम्ही गमावलं तर जीवनात खूप मोठं चुकीचं काम तुम्ही करणार आहात. जीवनाच्या वाटेवर जेव्हा कधी तुम्हाला त्यांची गरज लागेल तेव्हा ते तुमच्या मदतीसाठी नक्की धावून येतील, हे कधीच विसरू नका. परंतु आपण नेहमी चांगल्या लोकांना गमावतो आणि वाईट लोकांची साथ धरतो. कारण आपल्याला ते वाईट लोक गोड बोलून फसवत असतात आणि वाईट लोक मात्र चांगले लोक मात्र आपल्याला कडू बोलून सत्य सांगत असतात. परंतु आपल्याला सत्य ऐकायचं नसतं, आपल्याला फक्त गोड गोड बोलणं ऐकायचं असतं आणि त्यामुळेच आपल्याला सर्व काही पाप आपल्या पदरी पाडून घ्यावं लागतं. म्हणून जो कडू बोलतोय तो आपल्या भल्यासाठी बोलतोय, हे नेहमी लक्षात घ्या. फसवणारे खूप आहेत, मात्र सांभाळून घेणारे खूप कमी आहेत. साथ सोडणारे खूप आहेत, मात्र आपला आहे म्हणून सांगणारे खूप कमी लोक आहेत. म्हणून तुम्ही ज्यांच्या सोबत आहात, ज्यांच्या संगतीमध्ये आहात, ते लोक कसे आहेत त्याची एकदा चाचपणी जरूर करा. लक्षात घ्या, संगत चुकली तर आयुष्य चुकतं. म्हणून संगत चांगली ठेवा. जीवनाच्या वाटेवर तुम्हाला जे काही संकट येतील त्या संकटामध्ये ज्यांनी मदत केली त्याचे उपकार कधीच विसरू नका. आपल्या चॅनलवर आम्ही आपल्याला रोज चांगल्या गोष्टी सांगण्यासाठी येत असतो. इतरांचं चांगलं केलं तर आपोआप चांगलंच आपलं होईल, याच हेतूने हे सर्व काही आहे. देवाची शिकवण आपल्याला काय सांगते यावर लक्ष देऊन जर आपण कुठलंही काम केलं तर आपल्याला कधीच चुकीच्या गोष्टींचा सामना करावा लागणार नाही. जीवन मोठं असण्यापेक्षा ते सुंदर असावं. जीवन हे आपल्यासाठी जगायचं नाही तर सर्वांसाठी जगायचं. कारण आपण एकटे नाही आहोत, आपल्यासोबत सर्व स्वामी भक्त आहेत आणि त्यांची प्रेरणा घेऊन आपणही पुढे जायचं आहे. जोपर्यंत तुम्हाला प्रत्येक गोष्टीची माहिती मिळत नाही तोपर्यंत त्या गोष्टीबद्दल जास्त फार खर्च करू नका. कारण त्या गोष्टीवर तुम्ही माहिती नसताना खूप सारा खर्च केला तर पदरी जेव्हा निराशा पडेल तेव्हा तुम्ही खूप निराश व्हाल. कारण जेव्हा कधी तुम्ही एखादी गोष्ट करायची असेल तुम्हाला, त्यावेळेस तुम्ही मात्र नक्की त्या गोष्टीबद्दल सर्व माहिती जाणून घ्या आणि त्याचनंतर त्या गोष्टीवरती खर्च करा. एखादा व्यवसाय सुरू करायचा असेल तर त्या व्यवसायाबद्दल तुम्हाला पूर्वी सर्व कल्पना यावी लागेल. कसा व्यवसाय चालतो, काय त्यातून उत्पन्न किती, हे सर्व जर तुम्हाला माहीत असेल तर त्यावरती तुम्ही खर्च करू शकता. परंतु त्या व्यवसायाबद्दल काहीच माहिती नसेल आणि त्यावर खर्च करायचा प्रयत्न आपण जर केला तर त्यामध्ये तोटा होण्याचे खूप जास्त चान्सेस असतात. म्हणून आपल्या जीवनातही तसंच आहे. भक्ती करायची आहे तर भक्तीची सुरुवात करा, परंतु त्याबद्दल खूप सारी माहिती जरूर जाणून घ्या.
कारण एखादी गोष्ट आपण मनापासून करतोय ना, मग त्याबद्दल आपल्याला माहिती असणं देखील खूप गरजेचं आहे. वेगवेगळी माहिती तुम्हाला वेगवेगळे लोक सांगतील, परंतु त्यातील योग्य माहिती निवडायचं काम मात्र तुमचं आहे. योग्य प्रकारे जे सांगताय त्यांचं ऐकून घ्या आणि जे फक्त तेल मीठ मिरची लावून सांगताय त्यांचं कधीच ऐकू नका, कारण ते तुम्हाला फक्त भरकटवण्याचं काम करतील. कारण जे चांगलं सांगतील ते फक्त आणि फक्त योग्यच माहिती सांगतील आणि जे चुकीचं सांगतील ते मात्र सर्व काही फक्त आणि फक्त असंभाव्य गोष्टी तुम्हाला सांगतील. म्हणून ज्या गोष्टी सत्यात उतरतील अशाच गोष्टी खऱ्या असतात. ज्या गोष्टींची कधीच कोणाशी जोड लागू शकत नाही किंवा असं कधी होऊ शकत नाही, अशा गोष्टी मात्र ह्या फक्त आणि फक्त सांगण्यापुरत्या मर्यादित असतात. अशक्यसुद्धा स्वामी शक्य करतील हे आपल्याला माहीत आहे, परंतु कधीच एका दिवसाच्या उपायाने तुम्ही करोडपती होऊ शकत नाही हे देखील तेवढंच खरं आहे. हे सांगणारे लोक त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारे पुरावा नसतो, ते फक्त सांगतात आणि आपल्या भावनांशी खेळतात. म्हणून अशा लोकांशी तुम्ही जास्त जवळीक ठेवू नका. जेव्हा माणसाची खूप दिवसाची मेहनत फळ देते तेव्हा कुठे माणसाला त्याबद्दल काहीतरी फळ मिळतं. एका दिवसाच्या उपायाने किंवा एका दिवसाच्या भक्तीने तुम्ही खूप मोठे होऊ शकत नाही. त्यासाठी तुम्हाला दिवसेंदिवस खूप मेहनत करावी लागेल, कष्ट करावे लागतील, देवाची मनोभावी सेवा करावी लागेल आणि हे सर्व करून कुठेतरी तुम्हाला त्याचा फायदा होईल. हे सर्व करताना मनामध्ये विश्वास आणि श्रद्धा खूप महत्त्वाची आहे, कारण ते असतील तरच सर्व गोष्टींचा फायदा आहे, अन्यथा सर्व व्यर्थ आहे. लक्षात घ्या, माणूस तेवढाच विचार करू शकतो जेवढी भगवंताने त्याला शक्ती दिली आहे. त्या पलीकडे तो जाऊन कधीच विचार करू शकत नाही. जर एका दिवसाच्या उपायाने प्रत्येकजण करोडपती होत असता तर आत्तापर्यंत या जगातील सर्व लोक करोडपती झाले असते. आत्तापर्यंत या जगामध्ये कोणीच गरीब राहिलं नसतं. परंतु लक्षात घ्या, ज्याच्या नशिबात जे लिहिलेलं आहे त्याला ते भोगावंच लागणार आहे. अगोदरच्या जन्मामध्ये, अगोदरच्या आयुष्यामध्ये आपण केलेली पापे त्याची परतफेड म्हणून आपल्याला हे जीवन मिळतं आहे आणि याही जीवनात आपल्याला परत पाप करायचं नाही, फक्त आणि फक्त पुण्य करायचं आहे. जे होणार आहे सर्व आपल्या चांगल्यासाठी होणार आहे हाच विचार करून चुकीच्या लोकांपासून सावध राहायचं, चांगल्या लोकांच्या संगतीमध्ये राहायचं. जे सत्य आहे, जे खरं आहे त्याचा पाठपुरावा करायचा, जे खोटं आहे त्याचा कधीच पाठपुरावा करायचा नाही, त्याची कधीच सोबत द्यायची नाही. लक्षात ठेवा, आपल्या चॅनलवर रोज तुम्हाला चांगली माहिती मिळेल, खरी माहिती मिळेल. ही माहिती रोज ऐकायची असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.